नमस्कार. एक दिवस एक विचार संवाद मालिकेत मी आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. ॲक्शन रिॲक्शन लूप या विषयावर सध्या आपला विचारमंथन चालू आहे. ॲक्शन रिॲक्शन लंपच्या चष्म्यातून माझ्या आयुष्यात घडलेला किस्सा मी मागच्या एपिसोडमध्ये सांगत होतो. त्याचा आधी मी सारांश घेतो आणि मग पुढे वळतो. मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की माझी मुलगी श्रद्धा अभ्यास करत होती आणि त्याच्याबरोबरच माझा मुलगा साकेत पण अभ्यास करत होता आणि अचानक त्याचे काहीतरी बिनसलं आणि श्रद्धाची होमवर्कची वही फाडून टाकली. त्यानंतर मी श्रद्धाला मुलीला घेऊन वरती टेरेसवर गेलो. टेरेसवर तिला समजावून सांगितलं की बाबा मी साकेतला का रागवत नाही आणि मला साकेतला सुधारण्यासाठी तुझी कशी मदतीची आवश्यकता आहे. मग श्रद्धानी शाळेत क्रिकेटच्या टीममध्ये त्याचं सिलेक्शन न झाल्यामुळे तो चिडला असेल असा मला जो क्ल्यू दिला. आणि नंतर 4-5 दिवसांनी मी साकेतबरोबर टेरेसवर मीटिंग चालू असताना त्याला मी माझ्या लहानपणीचा घडलेला किस्सा सांगितला. किंवा क्रिकेट खेळताना एका मुलाला मी कसा दगड भिरकावून मारला. तर याच्यामध्ये ॲक्शन काय झाली, मुलाने होमवर्कची वही फाडली. त्याला मी रिॲक्ट कसा झालो, म्हणजे एक वडील या नात्याने मी रिॲक्ट कसा झालो की रिॲक्शन ती जी आणि नंतर लूप. तर रिॲक्शनमध्ये मी एरवी चिडलो असतो तर काहीतरी वेगळं लूपमध्ये वेगळं घडलं असतं, पण मी काय केलं ते त्यामुळे काय झालं की प्रतिक्रिया त्याची मुलाची जी लूपमध्ये जी आहे ते चक्र माझे त्यांचे संबंध चांगले झाले. तर आता मी साकेतनी मला काय उत्तर दिलं त्याचा विस्तृतपणे आढावा घेतो. साकेतनी जेव्हा माझा लहानपणीचा किस्सा ऐकला तो खूप रिलॅक्स झाला. त्याला एकदम एक जवळीकता निर्माण झाल्यासारखं वाटलं असावं. आणि मी त्याला विचारलं, साकेत असं काय घडतंय बाबा की तू असं एवढा नाराज काय. तर मग त्यांनी सुरुवात केली, पप्पा म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे शाळेत मुलींचे लाड होतात. माझे कान एकदम टवकारले. साकेत म्हणजे मुलींचे लाड होतात म्हणजे काय की बघा पप्पा, मुलांनी होमवर्क केलं नाही तर त्यांना बाकावर उभं करतात, पण तेच मुलींनी जर का होमवर्क केलं नसलं तर त्यांना नुसतं साधं उभं करतात. असं का. मी हादरलो एकदम. काय बोलावं मला काही समजेना. पण साकेत याला मला तुमच्या वर्ग शिक्षकांना भेटायला पाहिजे. खरं हे पण चुकीचं, हे मलासुद्धा पटत नाही. हे असं करता कामा नाही. खरं म्हणजे नाही पप्पा, तुम्ही काही शाळेत येऊन वर्ग शिक्षकांशी बोलून काही उपयोग होणार नाही. मी फक्त सांगितलं. बरं म्हणलं साकेत, शाळेत झालं की ज्याच्यावरती आम्ही काही करू शकत नाही. घरामध्ये असं काही घडतं का की जे तुला. मग त्यांनी बरेच किस्से सांगितले. मी क्रिकेटची टी व्हीवरती मॅच बघत असतो आणि अगदी एकच ओव्हर राहिली असताना आई एकदम ओरडते आणि एकदम चॅनल बंद करून टाकते आणि तिथं कुठेतरी सास भी कभी बहू तीन काय तरी ती सिरियल लावून बघत बसते. आणि माझं एक ओव्हर तिला 3 मिनटंसुद्धा आईला थांबता येत नाही का. बापरे. मी म्हटलं बरोबर आहे. मी ऐकत होतो. मग मी त्याला पुढे विचारलं की साकेत आईचं झालं, श्रद्धाचं मी सारखं बघतच असतो तुमच्या दोघांचं काय काय चालतं ते. पण त्याला हळूच विचारलं, माझ्याकडून साकेत काय. तो विचारात पडला की आपण बोलावं का न बोलावं. मग तो म्हटलं, पप्पा तुम्ही पण बघा, तुम्ही
मुलीचेच लाड करतात, श्रद्धाचेच लाड करतात. आणि मला सगळीकडे मी पाहतो की सगळ्यांच्याकडे मुलीचे जेवढे लाड होतात तेवढे लाड मुलांचे होत नाही. मी हादरलो एकदम. तो म्हणलं, बघा पप्पा, मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी त्यावेळेला कोल्हापूरला राहत होतो आणि माझे वडील म्हणजे मुलांचे आजोबा पुण्याला राहत होते. तर दिवाळीच्या सुट्टीत मुलं ज्यावेळेला आजोबांच्या घरी पुण्याला जायची, तर त्यावेळी घडलेला एक किस्सा मला त्या मिटिंगमध्ये मला मुलाने म्हणजे साकेतनी सांगितला. पण पप्पा, आम्ही सगळे छायागीत टी व्हीवरती बघत होतो. मी, श्रद्धा दिदी, सागर भैया सगळेजण असे बघत होतो. आणि तेवढ्यात गाडीचा बाहेर हॉर्न वाजला आणि बंगल्याचं गेट उघडल्याचा आवाज आला. त्याबरोबर श्रद्धा दिदीने काय केलं माहिती आहे का? मी म्हणलो, बाबा काय केलं बाबा? तर ती छायागीत बदलून टाकलं आणि कुठलं तरी मराठीची कुठली तरी गाणी लावली. म्हटलं, अरे का बरं असं काय एकदम? काय ना, त्यांना आजोबांवरचं इम्प्रेशन मारत होतं. बापरे, मी एकदम काय मला समजलं म्हणजे काय साकेत? काय नाही पप्पा, दादांना म्हणजे आजोबांना हिंदी गाणी आवडत नाही, मग त्यांना मराठी गाणी आवडतात. मग आता मराठी गाणी लावून ही श्रद्धा दिदी दादांवरती इम्प्रेशन मार. तिला काय ती गाणी मराठी फार आवडतात असं काही नाही बरं का. तिला पण हिंदीत गाणी आवडतात, पण फक्त दादांवर इम्प्रेशन मारण्यासाठी ते असं करते. तुम्हाला पटतं का? बापरे, मला काही समजेना काय उत्तर द्यावं. नंतर मी साकेत म्हणतो, साकेत हे बरोबर आहे दादांचं पण. आणि एक गोष्ट तरी मला सांगितली, दादा मला कायम हा एक गुंड मुलगा आहे असंच कायम म्हणत असतात. बघा, हा गुंड मुलगाने हे नक्की ह्या गुंड मुलानेच केले असेल, कायम असंच म्हणतात. आणि हे मी सुद्धा बघत होतो, पण मी काही करू शकत नव्हतो. आणि मला त्यावेळेला साकेतनी पण सांगितले, पप्पा तुमचा यात काही हे नाही, तुम्ही काय करणार त्याला, पण जेवढे श्रद्धाचे दादा लाड करतात तेवढे माझे लाड तर सोडा, पण मला ते साकेत म्हणून बोलवत पण नाहीत. गुंड मुलगा असंच मला कायम चिडवत असतात, हिणवत असतात. मग मी फार विचारात पडलो. मी जरा साकेतला बराच मोकळा झाल्यावर त्याला एक सूचना केली की साकेत, तू म्हणतो की दादांना आवडणारी मराठी गाणी श्रद्धा लावून इम्प्रेशन मारते. मला एक सांग की दादांना जे आवडतं आणि जे तुला पण आवडतं अशी कुठली गोष्ट आहे का, समान गोष्ट, की तू करत असलेली गोष्ट दादांना पण आवडण्याची शक्यता आहे? यावर साकेत लगेच उत्तर दिलं, पप्पा म्हणे दादांना संस्कृत फार आवडतं आणि मी सध्या संस्कृतची स्कॉलरशिपची परीक्षा देतोय. मी त्यावेळेला कोल्हापूरला राहत होतो आणि त्याचे आजोबा म्हणजे माझे वडील पुण्याला राहत होते. तर मी साकेतला काय सुचवलं, साकेत आपण एक प्रयोग करून पाहूया का? काय पप्पा? पण तू एक पोस्टकार्ड टाक आणि पोस्टकार्डमध्ये लिख, मी संस्कृतची स्कॉलरशिपची परीक्षा देतोय, असा असा माझा अभ्यास चालू आहे, परीक्षा किती तारखेला आहे वगैरे. आपण एक प्रयोग करून बघूया की दादा कसा रिस्पॉन्स देतात, दादा पत्रांचं उत्तर देतात का, तुझं कौतुक करतात का. पण साकेत एक गोष्ट मात्र सांगतो तुला की जर का दादांचं काही उत्तर आलं नाही, दादांनी तुझं कौतुक केलं नाही, तर तुझी मानसिक तयारी करून ठेव. मलाही माहीत नाही की दादा कसं उत्तर देतील. तर साकेत म्हणलं, काय हरकत नाही बाबा, बरोबर आहे, काय चांगली आयडिया आहे. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी पोस्टकार्ड टाकलं. मी पण उत्सुकतेनं खरंच वाट बघत होतो. 3-4 दिवसात काही माझे वडील चांगला प्रतिसाद देतात की नाही दिला तर मुलगा नाराज तर होणार नाही ना. मला पण थोडंसं नाही म्हटलं तरी टेन्शनच आलं होतं.
पण माझ्या सुदैवाने एक 5-6 दिवसातच कुरिअरनी संस्कृतवरची बरीच अशी 5-6 श्लोक वगैरे पुस्तकं आली आणि एक पत्र पण आलं की साकेत मला खूप आनंद झाला वगैरे वगैरे. तर एकदम साकेत इतका खुश झाला त्याच्या ते पत्र वाचताना आणि ती पुस्तकं पाहताना. आत्ता मी तुमच्याशी शेअर करतोय ते मला सगळं चित्र माझ्या डोळ्यापुढे दिसतंय. मग मी साकेतला म्हणालो की साकेत, दादांचं वय जर का बघितलं तर त्यांनी असं खरं तुला गुंड वगैरे असं हिणवू नये हे मलासुद्धा वाईट वाटतं. पण त्याच वेळेला दादांना आवडणाऱ्या 4 गोष्टी आपण जर का केल्या, दादांना आनंद होतील अशा गोष्टी केल्या तर ते केव्हाही चांगलंच नाही का. तेव्हा साकेत म्हणाला हो पप्पा मला पण ते पटलं. तर आता विषयाचा समारोप करताना मला ॲक्शन रिॲक्शन लूपमधनं जे त्यावेळेला मला माहिती नव्हतं पण आत्ता या AIच्या मदतीनं, नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे सूत्र मला सापडलं. आता इथे सुद्धा मी आत्ता शेअर केलेली घटना जर का पाहिली तर इथे पहिल्यांदा निगेटिव्ह लूप काय झालं असतं की मुलांनी होमवर्कची वही फाडली, मग वडिलांनी धपाटा मारला, वडील चिडले, मग मुलगा रागावला, मुलांमध्ये आणि वडिलांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि फॅमिली तणाव राहिला. पण ती कृती बदलली की मी त्याला रागवण्याऐवजी त्याला समजून घेतलं. त्या समजून घेतल्यामुळं त्याचा परिणाम काय झाला की त्याच्यानंतर मुलगा माझा बराच निवळला आणि त्यांनी ज्या काही माझ्या चुका सांगितल्या की मी लाड करत नाही तर मी मुद्दाम हे मुलांना, मुली कदाचित लाडक्या असतील, जास्त जवळच्या वाटत पण असतील, पण त्याच्यानंतर मी लक्षपूर्वक साकेतकडं पण लक्ष जास्त जातीनं द्यायला लागलो आणि हे मी साकेतला कबूल केलं की साकेत असं माझ्याकडनं होत पण असेल. इन जनरल मुली खरंच वडिलांच्या लाडक्या असाव्यात पण, कारण मी पण माझ्या लहानपणी बघितलं की माझे पप्पा जेवढे मुलीचे म्हणजे माझ्या बहिणीचे लाड करत होते तेवढे माझे करत नव्हते. त्यामुळे नकळत माझ्याकडून पण तसं झालं असेल तेव्हा मी ते मान्य करतो. पण इथून पुढे मात्र अशी चूक होणार नाही. श्रद्धासारखेच, मुलीसारखेच तुझे पण मी नक्कीच लाड करीन. त्यावेळेला तो एकदम हसायला लागला आणि आम्ही खूप क्लोज झालो. तर ह्या ॲक्शन रिॲक्शन लूपकडे अजून पण काही 1-2 मी पोस्ट टाकतोय, पण ह्या सूत्राचा आयुष्यामध्ये फारच उपयोग होईल असं मला वाटतं. आता मात्र मी इथे थांबतो. थँक्यू. धन्यवाद.